नमस्कार मंडळी, मी मीना तुळसकर. आज मी तुम्हाला आंब्याच्या रसाचा शिरा दाखवणार आहे. चला तर मग बघूया साहित्य. बघा, हा रवा घेतला आहे मी. ही वाटी भरूनच घेतला आहे. तेवढाच मी आंब्याचा रस घेतला आहे. हा दूध घेतलं आहे 1 वाटी, म्हणजे दूध घेतलं आहे. ते छोटी वाटी घेतली आहे. हे तूप आहे. हे ड्रायफ्रूट म्हणजे बदाम, काजू आणि मनुके हे घेतले त्याच्यामध्ये घालायला. हा ह्याचा वेलची पावडर ही. आणि आता आपण करायला घेऊया. आणि थोडीशी चवीसाठी साखर आणि मीठ. कढई तापली आहे. आता आपण तूप टाकूया 2-3 चमचे. लागलं तर अजून टाकायचं. तूप तापतंय तर गॅस मी फास्टच ठेवला आहे. आता बारीक करते. आणि आता रवा घालून घेऊया भाजायला. रवा चांगला भाजून घ्यायचा लालसर. थोडंसं मीठ टाकून घेते चवीपुरतं आणि एकदा ढवळून घेते. चांगला भाजला आहे, लाल झाला आहे चांगला. आंब्याचा रस टाकून घेते याच्यामध्ये. आणि ताबडतोब दूध पण टाकून घेते. गॅस मी बारीकच ठेवलेला आहे. तर त्यामध्ये काजू आणि मनुका बदाम टाकून घेते. आणि लास्टला आपण साखर टाकायची. आता याच्यावर थोडा वेळ मग झाकण मारून ठेवणार आहे मी, म्हणजे सडसडीत होण्यासाठी. असं चांगला ढवळून घ्यायचा आहे तो. तर झाकण उघडून बघूया रवा शिरा कसा झाला आहे तो. 5 मिनिटासाठी झाकण मी ठेवलेले होते मगाशी, मी तुम्हाला सांगितलं. आता बघते. एकदा तसं उघडून मी ढवळलं आहे. हे बघा असं. हां, आता असं सडसडी झालं. आता आपण याच्यामध्ये साखर घालायची आपल्या आवडीप्रमाणे, आपल्याला जेवढी पाहिजे तेवढी. हे बघा असं झालं सडसडीत एकदम. आता मी साखर घालून घेते याच्यात. तुम्हाला जेवढं आवडतं गोड तेवढं तुम्ही घ्या अंदाजे. मी 4-5 चमचे तर टाकणार आहे. घेते मी. आणि याच्याबरोबरच सोमते मी वेलची घालून देते. वेलची घालून घेते. आणि ही जर रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि जरूर करून बघा. आणि जरा लाईक कमेंट जरा करा, सबस्क्राईब पण करा. माझे होत नाही आहेत व्हिडिओ माझे, त्यामुळे तुम्ही बघा आणि करा कमेंट वगैरे काय.